नमस्कार. होम मिनिस्टर भारत दौराच्या या भागामध्ये दिल्लीत आलेलो आहे. इतकी वर्ष आपण महाराष्ट्रात फिरत होतो आणि आता आपण भारत दौऱ्याला निघालेले आहोत. तर दिल्लीत आल्यानंतर या काकांना भेटलो. एवढी मेहनत करत असतात. खरंच अशा तमाम रिक्षावाल्यांना नमस्कार करूया आणि आयुष्याच्या या प्रवासामध्ये काही क्षण का होईना पण त्यांना विश्रांती मिळाली, त्यांना आनंद देता आला आणि हाच आनंद देण्यासाठी आता दिल्लीत येऊन दाखल झालेले आहोत. रश्मी राहुल हुड यांना भेटणार आहोत. महाराष्ट्र सोसायटी, पश्चिम विहार, नवी दिल्ली येथे. माझं नाव रश्मी राहुल हुड. मी आधी बँकेत जॉब करायचे, पण मुलगा झाल्यापासून मला असं वाटलं की नाही, त्याचं संगोपन माझ्याशिवाय अजून दुसरं कोणीच व्यवस्थित करू नाही शकत. म्हणून मी त्याच्यासाठी बँकेतला जॉब सोडला आणि आता सगळी त्याची जबाबदारी घेते. जन्म झाल्यानंतर त्याचं सगळं बालपण इथेच गेलेलं आहे. म्हणून त्याला पूर्ण दिल्लीचं नॉर्थचं फूड आवडतं. दाल मखनी, पनीरची भाजी, पिझ्झा आणि पास्ता. आणि त्याच्याच उलट मी आणि माझे मिस्टर आम्ही आपलं पिठलं भाकरी, भरीत ह्याच्यामध्ये अडकलेलो असतो. पण या गुंतागुंतीमध्ये मी कसं तरी मॅनेज करून दोघांच्या आवडीनिवडी ह्यांना मॅनेज करते. मला भविष्यामध्ये मुलाचं शिक्षण तर व्यवस्थित करायचंच आहे आणि त्याचबरोबर जर का माझा तो बँकेचा जॉब मी परत करू शकले तर ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद मला कोणताही नाही आहे. नमस्कार. 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 आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. छान सुरात स्वागत होत आहे. माझं तर ठीक आहे, पण नवीन वर्षाचं स्वागत सुद्धा होत आहे. आणि अशा वेळेला या उत्साहाच्या वातावरणात आपण सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना उखाणा बघा. नवीन वर्षातला पहिला उखाणा ताजा ताजा दिल्लीतला. नक्की. आयुष्याच्या प्रवासात लग्न म्हणजे जंक्शन, सुखदुःखाची त्यात लहान मोठी स्टेशन. प्रवास आहे लांबचा, सोबत आहे घरची, राहुल बरोबर असताना मला भीती कशी. अरे वा, सध्या ओळख करून सगळ्यांची. माझे मिस्टर राहुल हुड. नमस्कार. मुलगा राजस. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. रोहिणी हुड, सासरे, आई, वडील, माझ्या दोघी बहिणी. नमस्कार. भाऊ भाऊजाई. नमस्कार. आणि सगळे माझे आनंदवनातले मंडळी. चला सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठे गेलं सर? माझं बालपण इंदोरला गेलं. तुमचं बालपण? इंदोर. दोघे इंदोरमध्ये? आमचं अरेंज्ड मॅरेज आहे. मी म्हटलं का लव्ह मॅरेज आहे? कसं काय? बहिणीच्या मामे सासूंनी स्थळ सुचवलं होतं आणि मग ते समहाऊ सगळं पत्रिका वगैरे जुळून मग फायनली आम्ही आता. तो आठवतोय दिवस? मी दिल्लीत होतो. आणखीन मला आईने सांगितलं की कुरिअर केला आहे मुलीचा फोटो आणि आम्ही भेटून आलो आहे. सगळं फॅमिली खूप छान आहे, सगळ्यांशी बोललं आहे आणि खूप चांगलं वाटलं. पण आईला फायनल जो कॉल होता तो माझ्याजवळ होता, त्यामुळे असं वाटलं की हा ओके करतो की नाही. मग कुरिअर जसं झालं दिल्लीला तर मी 2 दिवस तर बघितलंच नाही. बरं, आता असं वाटतंय का अजून नसतं बघितलं तर? तुम्ही मनातलं बोललं मला. बरं, यांना माहिती आहे ना मी जाणार आहे थोड्या वेळात. मग फोटो बघितला, छान वाटलं. तयारी मनाची होती नव्हती, कन्फ्युजन होतं. कारण की जॉब नवीन होता. जॉब करताना मेन चॅलेंज वाटायचा की दिल्ली म्हटलं तर मोठा शहर, कसं राहायचं, काय राहायचं, सगळंच क्लिअर होत गेलं एकदा डिसिजन घेतल्यानंतर. पण तुम्ही भेटले जेव्हा पहिल्यांदा, तो दिवस आठवतो? हो. मी बोलू? बरं, आधी ह्याला विचारूया काय झालंय सांगा, कारण इतका वेळ शांत राहायची एक तर सवय नाही. आमची ॲक्सिडेंटल मीट होती. राहुल पण इंजर्ड होता
मी स्वतः पण इंजुअर्ड होते आणि आम्ही दोघं एक दुसऱ्याला या परिस्थितीत भेटलो होतो कसं काय की त्याचा इथे दिल्लीला मोठा अपघात झाला होता अरे बापरे. पण फक्त सीट बेल्ट लावलेला होता म्हणून तो सेफ होता. बरं. आणि आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्याच्या कमरेला पट्टा वगैरे होता. मी आईला टू व्हीलरवरती घेऊन जात होते आणि तेव्हा आमची गाडी स्किड झाली होती. तर मी पडले होते तर माझ्या डोक्यावर पट्टी होती, हाताला पट्टी होती आणि अशी आमची ही मीट झाली होती तेव्हा. आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघांना एक दुसऱ्याला पसंत केलं. अपघाताने भेट झाली आहे ना त्याच्यामुळे. म्हणजे दोघे असेच होता. म्हणजे जनरली लग्नात बाशिंग बिशिंग बांधलेली असतात. मग असे कुठे भेटले पहिल्यांदा तुम्ही? ह्यांच्या घरी तुम्ही गेला होता. हो. आणि मग काय झालं? आम्ही जाऊन बसलो. मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने सासूबाईंनी शिरा आणला होता. मग शिरा वगैरे खाल्ला. मग आम्ही दोघं आतल्या खोलीत जाऊन बसलो. तुम्ही खाल्ल्याशिवाय बोलत नाही का? म्हणू शकतो असं कारण नका असं. मला आणि परत ते शिरा मिळायचा नाही. त्या सोसायटीबद्दल सांगा ना तुमच्या. ही सोसायटी म्हटलं तर आमचं हे मिनी महाराष्ट्र आहे. कारण आणि मी इंदोर सोडून आल्यानंतर जे ह्याचं मेन टेन्शन होतं राहुलचं की इथे आम्ही कसं ॲडजस्ट व्हायचं दिल्लीसारख्या ठिकाणी. तर ही सगळी माझी प्रेमाची माणसं. इथे आल्यानंतर या सगळ्यांचा मला खूप सपोर्ट मिळाला आणि म्हणजे त्याच्याकरता माझ्याजवळ शब्दच नाही आहे. बरेच कार्यक्रम तुम्ही सगळे इकडे सगळे उत्सव त्याच जल्लोषात साजरे करता. हो, आम्ही अगदी गुढीपाडव्यापासून तुळशीच्या लग्नापर्यंत सगळं सण कुठलाही तुम्ही असा सोडत नाही. काय बघा मस्त. पण या दिल्लीविषयी तुम्ही काय सांगा? दिल्ली म्हणजे खरं तर फिरायच्या दृष्टीने आणि किती झालं तरी भारताची राजधानी म्हणून एक स्टेशनपासून किंवा एअरपोर्टपासून घरी येताना जेव्हा वाया इंडिया गेट जर का तुम्ही याल तर तेव्हा असा एक प्राऊड फील होतो की नाही यार खरं आपण राजधानीमध्ये राहतोय. जेव्हा इंडिया गेटच्या समोरून येतो आणि त्याच्यानंतर 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला जेव्हा ते परेड वगैरेचे हे सगळे आम्ही टी व्हीवरती पाहतो तेव्हा असं वाटतं की नाही आपण एक खरं दिल्लीमध्ये राहतोय. त्याचं एक सार्थक होतं की अभिमान वाटतो की हो आपण दिल्लीतले राहणारे असं. बरं. पण मला तुम्हाला आता म्हणजे या सगळ्या गप्पा सुरू असताना अजूनही बोलतं करायचं आहे. पहिल्या खेळामध्ये ना आम्ही घरात काही वस्तू लपवून ठेवल्या आहेत तुमच्या. एका मिनिटामध्ये या घरात लपवून ठेवलेल्या जी चांदीची अन्नपूर्णा आहे ती तुम्ही आज घेऊन यायची. खास महाराष्ट्रातून चांदीची अन्नपूर्णा घेऊन इथे पोहोचलेलो आहे. ती तुम्हाला मिळावी अशी आमची इच्छा आहे. या सगळ्याजणी मिळून तुम्हाला चुकवायचा प्रयत्न करतील पण तुम्ही ठाम राहा. हां, तुम्ही मदत करू शकता इथूनच. वेळ 1 मिनिटाची. बघूया ती चांदीची अन्नपूर्णा मिळणार का. दाराची किल्ली अन किल्लीचं दार. वेळ सुरू झाली. लेखणी आमच्या मित्राच्या हाती. 10. इवलीशी पावलं त्यांचे इवलेचे बूट. 30 सेकंद झालेली आहेत. 30 सेकंद राहिली फक्त. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पहिला क्ल्यू मिळाला. चांदीचं नाणं तुमच्या घरात आलं. अभिनंदन. दुसरा क्ल्यू मिळाला. चांदीचा कुंकवाचा करंडा तुम्हाला मिळाला. अभिनंदन. तिसरा क्ल्यू मिळाला. चांदीची तुळसही आली. अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. सांगा मुलीबद्दल. मुलगी खूप गुणी आहे. सगळ्या याच्यात हौशीने भाग घेते आणि इथे आल्यानंतर तिला खूप छान वातावरण मिळालेलं आहे. सगळं मराठी आहे. तिला तिचं सगळं पूर्ण करता येतं जी हौस आहे ती. आणि जावई पण अगदी बरोबरीने तिच्याच. बाबा. मुलगी जावई दोघं चांगले आहेत. मी खुश आहात तुम्ही? खुश आहोत. अगदी आनंद आहे मला. जावयाबद्दल काय म्हणणं आहे तुम्ही? जावयाचं आहे ना. होय ना. मुलगा आहे. हो. मला 3 मुली आहे. अरे वा. ते 3 जावई माहिती आहे. सगळे मुलासारखेच आहे माझे. ब्रह्मा विष्णू महेश. आणि इथे काय दुर्गा सरस्वती आहे ना. अहो नुसतं अरे नाही मी आपलं म्हटलं. 3 मुली आहे. आपण पाहतो 3 देवी आहे. खरे खरे. द्या सासूबाई सांगा सुनेबद्दल. अहो सून सून काय म्हणता. ती तर सण आहे आमची. राहुलच्या आयुष्यात झळकणारी गृहलक्ष्मी व दुर्गा आमची. राजसची आहे ती सुपर मॉम. वर्षाताईंची ती सुपर कन्या.
जुन्या व नवीन काळाचं सुंदर रीतीने फ्युजन करणारी सुगृहिणी, परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलणारी, जुन्या काळची पुरणपोळी असो काय, नवीन काळचा पास्ता बनविणारी, आलेल्या प्रसंगी उत्साहाने तोंड देणारी, माहेर सासर सांभाळून वागणारी, अशी ही आमची लाडकी रश्मी राहुलच्या सहजीवनात सदैव सुखशांतीचा वास असो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. सासूबाई, हे बोलत असताना, हे वाचत असताना तुमचा कंठ दाटून आला, बरोबर आहे. म्हणजे खरं तर सुनेबद्दल बोलत होता, पण मुलीपेक्षा जास्त ओलावा तुमच्या डोळ्यात आम्हाला दिसला. दोघींचं एकमेकींवर प्रेम आहे ना, हे मला कळतं. म्हणजे आम्ही लांब राहतो पण जीव दोघींचा एकमेकांसाठी तुटत असतो. हे कनेक्शन आहे ना, हे वायफाय बिफायच्या पलीकडचं आहे. इथे आउट ऑफ रेंज काय नसते, यांची रेंज कधी जात नाही, एवढं कनेक्ट म्हणजे त्यांची मनं नाही दुखवायची आपण. सासरे दोघंही जण एकमेकाला अतिशय अनुरूप आहेत आणि दोघं आनंदात आहेत. याच्याबद्दल आम्ही त्याच्यामुळे आनंदात आहोत. ते सुखात म्हणजे आम्ही सुखात. अजून कोण बोलणार? मी दीपालीची मोठी बहीण, मी वृषाली आणि मी सोनाली. आम्ही दोघी पुण्याहून आलो खास कार्यक्रमासाठी. बरं. आम्ही पण पुण्याला त्यांच्या चेहऱ्यावरती एक एक्सप्रेशन दिसत आहेत. कुठले सांगू? दिल्लीला गेलात पण पुण्याला नाही आलात. तेच बोला बोला. आम्ही पुण्यात आहे. गणपती उत्सवाच्या वेळेस जर आम्ही कधी ट्राय केलं की आम्हाला ह्या दोघांशी तिघांशी रादर बोलायचं आहे, ते नॉट रिचेबल असतात. अख्खे 10 दिवस आउट ऑफ कव्हरेज असतात. कधीही घरी फोन करा, काय आम्ही खाली. मग आम्हालाच कधीतरी वाटतं अरे आपण पुण्यात असून हे गणपती उत्सव दिल्लीत जास्त छान साजरा होतोय आणि आम्ही तेवढं नाही त्या ह्यानी करत. पण हे तिघही किंवा यांच्या सोसायटीमध्ये खूप खूप उत्साहाने सगळे सण खूप उत्साहाने साजरे करतात. ती पाऊल भजन, त्यांचे डुएट गाणे, हे खूप ते दोघं सगळं सांस्कृतिक जे आपलं आहे महाराष्ट्राचं ते इथे खूप छान जपतात. काय असतं जरा सांगा. काही जणांना जेव्हा पाऊल भजन म्हणजे काय हे कळणार नाही त्यांच्यासाठी. पाऊल भजन म्हणजे गाण्याबरोबर हातामध्ये टाळ घ्यायची आणि त्याच्यासोबत भजनांवरती पावलं टाकून डान्स करायचे. बरं, आता ना फक्त ते एखादं भजन तर घ्या ना, नाही पावलं नंतर जाताना घरी टाका. आता फक्त भजन म्हणा. पायात घुंगरू हातात वीणा, पायात घुंगरू हातात वीणा, मुखाने विठ्ठल गाऊया, नाचत पंढरी जाऊया, जाऊया नाचत पंढरी जाऊया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. काय मस्त वाटतंय हो मला. असं केलं तर दिल्लीतच राही ना मी. परत दोघांबद्दल इतकं सगळे बोलतायत, कसं वाटतं ऐकताना? छान. पण सगळे जितकं चांगलं बोलतात ना, खूप चांगले आहेत हो. आता हे बोलले ना, काही जण गप्पच होते. याचं कारण का तुम्हाला कळेल. थांबा. तुमच्याबद्दल एक आरोप आहे की तुम्ही मिस्टरांना ऑफिसमध्ये जसा बॉस वागवत असेल तसं घरात वागवता. मान्य आहे का तुम्हाला? हो. तुमच्या बोलण्यामुळे ना कधी कधी अतिस्पष्ट वक्तेपणामुळे काही जणांची मनं दुखावण्याची शक्यता असते आणि ती दुखावली जातात. काय म्हणणं आहे? होऊ शकतं. जाम आवडलंय मला. का सांगा? का थोडक्यात उत्तरे द्या. तुम्ही तापट एका शब्दात, तुम्ही सनकी. परिस्थिती अनुसार. हे बघा आम्हाला माहित नाही. बरं, आता ना या सगळ्या गप्पा सुरू असताना आता आणखी एका खेळाकडे आपण वळणार आहोत. या चित्र काढणार आहेत, ओळखायचंय तुम्ही. लिहायचं नाही. हा, दहा.
9 पुढचं 10 9 8 7 6 बोला ऍक्टिंग नाही अभिनंदन अभिनंदन. पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चेहरा खुललाय. भारताचं प्रवेशद्वार. दिल्लीत आल्यानंतर ही काही स्थळं आहेत जी बघणं आणि खऱ्या अर्थानं भारतात या प्रत्येक स्थळावर गेल्यावरती ना आपण भारतात असल्याचा एक वेगळा आनंद आणि एक वेगळा स्वाभिमान आपला जागृत होतो. खूप छान. अभिनंदन. मिस्टरांचा स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? थोडंसं टाईमचे पंक्च्युअल राहिले तर. कारण दिल्लीत आम्ही आजपर्यंत कोणतीही मूवी नॅशनल अँथम सुरू होतं ना तिथपासून पाहिलीच नाही. इंटरव्हललाच गेल्यात वाटतं. एक तरी दाखवावं सुरुवातीपासून. फक्त ऑफिसचे टाईम आम्ही व्यवस्थित पाळतो. बाकी आम्ही तसं चालतं 15-20 मिनटं उशिरा, अर्धा तास उशिरा. कार्यक्रम संपवावा. या एका वाक्यात बरंच काही दडलेलं आहे. ऑफिस वेळा मात्र बरोबर असतात. इतर वेळा चुकतात. ही वेळ कधी साधणार? ते हिंदी गाणं होतं ना ऋषी कपूरच्या मूवीचं, मैं देर करता नहीं देर हो जाती है. पण ती ऑफिसला का नाही मग हे गाणं? हे बरं आहे, स्वतःच्या सोयीने गाणं लावताय तुम्ही. एक गोष्ट मागायची असेल मिस्टरांकडे तर कुठली मागा? जसं आहे तसाच राहा आणि बस तेच वेळेचं थोडंसं माझ्याबरोबर वेळेचं बंधन आहे ते थोडंसं पाळ. बाकी तो जसा आहे तसं माझ्याकरता आवडतो मला. तशीच घरातली कामं करत राहा. तुम्ही एक शब्द द्यायचा असेल आज तर कुठला द्या? वेळेचे बंधन पाळणं कठीण आहे पण प्रयत्न पूर्ण करते. हेच 14 वर्ष सांगताय. वेगळं सांगा काहीतरी. ज्या गोष्टी तुला नाही देऊ शकलो त्याचा हट्ट आता पुढे करू पण नको. म्हणजे आजपर्यंत दिला नाही, पुढे मिळणार नाहीत. बरोबर बरं. आता म्हणजे महाराष्ट्रातून आम्ही दिल्लीपर्यंत येऊन पोहोचलेले आहोत आणि महाराष्ट्राहून एक ओटी तुमच्यासाठी माहेराहून आणली आहे, अशा भावनेतनं आणलेली आहे. तर वहिनी तुम्ही या. आणि आता क्षण आलेला आहे सन्मान. झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. सोळा वर्षात त्या पिशवीतून पैठणी बाहेर आली ना त्यानंतर ही जी कुजबूज आहे ना महाराष्ट्रातही नाही चुकली आणि महाराष्ट्राच्या बाहेरही चुकणार नाही. अभिनंदन. झी मराठीकडून भेटवस्तू. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि
भारत दौऱ्याला प्रारंभ करूया. आपण सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.